नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश गोविंदवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत पत्नीने पतीविरुद्ध दाखल केलेल्या मेंटेनन्सच्या पोटगीच्या केसेस। ह्या केसेसमध्ये नक्की पतीला त्याच्या पत्नीला किती खर्च द्यावा लागतो, पत्नीने जेवढ्या खर्चाची मागणी केसमध्ये केलेली आहे तेवढा खर्च द्यावा लागतो किंवा खर्च द्यावा लागतो किंवा नाही, किंवा किती खर्च द्यावा लागतो। मग हा पत्नीला जो मेंटेनन्स द्यायचा आहे, खर्च द्यायचा आहे, हा कसा डिसाइड होतो न्यायालयामध्ये, या गोष्टींबद्दल आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। बघा, महिलांना नवऱ्यापासून मेंटेनन्स खर्च मागण्याचा अधिकार आहे। मग नक्की आता तो कोणत्या कोणत्या कायद्यामध्ये आहे तर पत्नी महिलांचा घरगुती हिंसाचार कायदा जो आहे, म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, त्या कायद्यामधूनही पतीपासून महिन्याचा खर्च पाणी मागू शकते, महिन्याचा मेंटेनन्स वगैरे मागू शकते। दुसरा कायदा म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हा नवीन कायदा आहे। या कायद्यातलं कलम 144 प्रमाणे महिन्याचा खाण्यापिण्याचा खर्च मागू शकते, मेंटेनन्स मागू शकते, पोटगी मागू शकते। हे जे कलम 144 आहे ते पूर्वीचा जो जुना कायदा आहे CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्यामध्ये 125 होतं। मग तो CRPC कायदा आता रद्द झाला, त्या कायद्याऐवजी आता नवीन कायदा आला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। ह्या कायद्यामध्ये कलम 144 प्रमाणे पतीपासून मेंटेनन्स मागू शकते पत्नी। आणि तिसरं म्हणजेच की हिंदू विवाह कायदा सेक्शन 24 प्रमाणे पत्नी तिच्या पतीपासून महिन्याचा खाण्यापिण्याचा खर्च, मेंटेनन्स वगैरे मागू शकते। ओके, समजा आता पत्नीने ह्या केसेस तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेल्या आहेत, म्हणजे ह्याच्यापैकी ह्या 3 केसेस असतील त्यांच्यामध्ये कोर्टामध्ये न्यायालयामध्ये पेंडिंग, किंवा एकच केस असेल, किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल, किंवा ते भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 144 प्रमाणे केस असेल, आणि जुना कलम 125 प्रमाणे केस असेल, आणि समजा हिंदू विवाह कायदा त्याच्यामध्येही सेक्शन 24 प्रमाणे मेंटेनन्सचा अधिकार आहे। तर नक्की मग पत्नीला मेंटेनन्स किती द्यायचा किंवा द्यायचा की नाही, मग हे कसं ठरणार? ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत मेंटेनन्सच्या पत्नीला द्यायचा, हे कसं ठरणार? तर न्यायालयामध्ये ना पतीला आणि पत्नीला तुमच्या दोघांना तुमचं ऍसेट्स अँड लायबिलिटीचं ऍफिडेव्हिट द्यावं लागतं। आता ऍसेट्स अँड लायबिलिटीचा ऍफिडेव्हिट म्हणजे काय नक्की? म्हणजे तुम्हाला न्यायालयामध्ये शपथेवर म्हणजे शपथपत्र दाखल करून, म्हणजे तुमच्या दोघांचं ऍसेट्स अँड लायबिलिटीज, म्हणजे नक्की ऍसेट्स अँड लायबिलिटीज वगैरे नक्की काय प्रकारे, हा आता समजा पत्नीला जर तिचं ऍसेट्स अँड लायबिलिटीज दाखल करायचं आहे, ते ऍफिडेव्हिट तिचं दाखल करायचंय, तर त्याच्यामध्ये तिच्यावर किती कर्ज आहे, ती कामाला वगैरे जाते किंवा नाही, तिच्यावर किती लोन वगैरे आहे, तिच्यावर कोणी डिपेंडेंट वगैरे आहेत किंवा नाही, किंवा तिच्यावर कुठल्या प्रकारच्या जबाबदारी आहेत का आर्थिक वगैरे, परत तिची लाईफस्टाईल कशी आहे, त्याला किती खर्च वगैरे लागतो, तिला महिन्याचा खाण्यापिण्याचा खर्च वगैरे किती लागतो, किंवा म्हणजे असे जे काही, म्हणजे तिच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील, म्हणजे तिला कुठं काही पैसे भरावे लागतात का, तिचा इन्कम वगैरे किती आहे, तिचा महिन्याचा खर्च किती आहे, किंवा काय तिच्या लाईफस्टाईलच्या ज्या काही गोष्टी असतील खर्चाच्या संदर्भामध्ये वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या ऍसेट्स अँड लायबिलिटीज मध्ये तिला सांगावे लागतात पत्नीला। आणि जेवढे पत्नीचे बँक अकाउंट्स वगैरे असतील, किंवा शेअर मार्केटचा अकाउंट वगैरे असेल, किंवा तिला इतर ठिकाणावरून कोणत्या तिसऱ्या सोर्सवरून जर काही इन्कम येत असेल, किंवा बिझनेस वगैरे असेल तिचं वालं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना, म्हणजे त्या पत्नीला जी अर्जदार असते केसमध्ये, तिला ऍसेट्स अँड लायबिलिटी मध्ये सांगावं लागतं। आणि तिचे जे बँक स्टेटमेंट असतात ते आले लास्ट 3 इयरचे फाईल करावे लागतात तिच्या ऍसेट्स अँड लायबिलिटी मध्ये। आणि ऍसेट अँड लायबिलिटीचं जे ऍफिडेव्हिट असतं, शपथपत्र ते असतं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या सांगायच्या असतात। जर खोटं काय आढळून आलं तर कारवाई होऊ शकते तुमच्या विरुद्ध। जसं ऍसेट्स अँड लायबिलिटीज मध्ये मी काही गोष्टी सांगितल्या, त्या सेम गोष्टी पतीला देखील त्याच्या ऍसेट्स अँड लायबिलिटी मध्ये सांगावे लागतात। हे ऍसेट्स अँड लायबिलिटीचं आहे ना, हे डॉक्युमेंट असतं। ओके, म्हणजे ते डॉक्युमेंट पेपर्स बनवावे लागतात। ते ऍसेट्स अँड लायबिलिटीचे पेपर्स पत्नीलाही दाखल करावे लागतात विथ ऍफिडेव्हिट, पतीलाही दाखल करावे लागतात विथ ऍफिडेव्हिट कोर्टामध्ये। ओके, मग जो नवरा असतो म्हणजे त्याच्यामधला गैर अर्जदार असतो त्या मेंटेनन्स केसेस मधला,
त्यालाही त्याचे किती बँक अकाउंट आहेत, काय शेअर मार्केटचा अकाउंट वगैरे आहे का, त्याचं काही ट्रेडिंग वगैरे करत असेल किंवा काय, त्यालाही लास्ट 3 इयरचे बँक अकाउंट वगैरे जे काही त्याचं ट्रेडिंगचं म्हणजे जे काही अकाउंट वगैरे असेल त्याची त्याला डिटेल द्यावी लागते. किंवा त्याच्यावर कोण कोण डिपेंडेंट वगैरे आहेत, त्याला मंथली इन्कम किती आहे, इतर सोर्सेसने काही इन्कम येतो का, त्याचं लोन वगैरे किती आहे किंवा काय, त्याचा किती महिन्याचा खर्च वगैरे आहे, किती म्हणजे जे काही त्यांच्यावर जबाबदाऱ्या वगैरे असतात त्यांचे ऍसेट्स अँड लायबिलिटी त्या अफिडेव्हिट मध्ये दोघांनाही सांगावे लागतात आणि कोर्टामध्ये दाखल करावं लागतं ते ऍसेट्स अँड लायबिलिटी. समजा आता पत्नीचंही ऍसेट्स अँड लायबिलिटी कोर्टामध्ये दाखल झालं आणि पतीचंही ऍसेट्स अँड लायबिलिटी कोर्टामध्ये दाखल झालं, आणि त्याच्यामध्ये बघणार आता पिटिशन मध्ये की त्यांना काही मुलं वगैरे आहेत का, मुलं मुली वगैरे आहेत का. मुलं मुली असतील तरही ठीक, नसतील तरही ठीक. ओके. आणि त्याच्यानंतर आता दोघांवर म्हणजे आता ते हे जबाबदारी एक अशी असते की पत्नीवरची जबाबदारी अशी असते की तिने सांगावं कोर्टामध्ये की का तिला पतीपासून मेंटेनन्स पाहिजे, हे तिने कोर्टामध्ये सांगायचं असतं. ओके. आणि पतीची ही जबाबदारी असते की त्याला जर द्यायचे असतील मेंटेनन्स तर तो तसाही सांगू शकतो, त्याला जर नसेल द्यायचे मेंटेनन्स पत्नीला तर तसंही सांगू शकतो. ओके. मग दोघांनी सिद्ध करायचं की मेंटेनन्स आता जसं पत्नीला पाहिजे तर तिला का मेंटेनन्स पाहिजे ते तिने सिद्ध करायचं. जर जो पती आहे त्याला मेंटेनन्स द्यायचे असतील तर ठीक आहे, जर नसेल द्यायचे तर का नाही द्यायचे त्याला ते मेंटेनन्स, ते तसं त्याने पुराव्यांवर सिद्ध करायचं आहे दोघांनी. मग न्यायालय काय करतं, दोघांची बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर जे काही आता न्यायालयासमोर पुरावे असतील, ओके, जे काही केस वगैरे असेल, केसेसच्या पेपर्स वगैरे असतात, दोघांचे ऍसेट्स अँड लायबिलिटीज वगैरे असतात, ते ऍफिडेव्हिट असतं दोघांचं. परत त्याच्यानंतर दोघांवर कोण कोण डिपेंडेंट आहेत, दोघांचा इन्कम वगैरे किती आहे, दोघांचा खर्च वगैरे किती आहे, मुलं वगैरे असतील तर त्यांचाही विचार करावा लागतो, त्यांची शाळा वगैरे, त्यांचं राहणं वगैरे, हॉस्पिटलचा खर्च वगैरे, काही रेंट वगैरे असेल तर असे बरेच काही फॅक्टर्स असतात जे न्यायालयाला कन्सिडर करावे लागतात. अजून इतरही योग्य ते फॅक्टर्स वगैरे असतील ते कोर्ट कन्सिडर करतं केसच्या प्रमाणे आणि जसे कोर्टासमोर डॉक्युमेंट आहेत त्याच्याप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केल्याच्या नंतर न्यायालय मग मेंटेनन्स द्यायचा किंवा नाही हे ठरवतं. जर समजा आता फॉर एक्झाम्पल पत्नीने मागितला आहे तिला महिन्याचा मेंटेनन्स 20,000 पाहिजे, ओके, तर मग तिला 20,000च मेंटेनन्स द्यायचा का, तर तसं नाहीये. ते न्यायालय ठरवणार की ती पत्नी जी आहे अर्जदार तिला नक्की किती मेंटेनन्स द्यायचा, पूर्ण 20,000 द्यायचा का, 15,000 द्यायचा का, 10,000 द्यायचा का, 2,000 द्यायचा का, 3,000 द्यायचा का, रुपया सुद्धा द्यायचा नाही. ओके. जी काय पत्नीने अमाऊंट सांगितली मेंटेनन्सची, तिला एवढा महिन्याचा खर्च द्यायचा, तो खर्च द्यायचा किंवा नाही द्यायचा हे न्यायालय ठरवेल. म्हणजे पत्नीने समजा आता महिन्याचे 20,000 रुपये खर्च मागितलाय, 50,000 मागितलाय, लाख रुपये मागितला, काही मागेल ती खर्च महिन्याचा, पण तिला तो किती खर्च द्यायचा, महिन्याचा खर्च किती द्यायचा हे न्यायालय ठरवतं. आणि किंवा द्यायचा किंवा नाही द्यायचा तिला महिन्याचा खर्च हे देखील न्यायालय ठरवतं. मग कोणत्या आधारावर, जसं मी सांगितलं तुम्हाला, ऍसेट्स अँड लायबिलिटीज वगैरे, दोघांची इन्कम वगैरे, दोघांवर कोण कोण डिपेंडेंट आहेत, दोघांचे खर्च वगैरे काय आहे, किंवा दोघांचा मेडिकल एक्सपेन्सेस वगैरे, रेंट वगैरे, त्याच्यानंतर अजून काही इतर फॅक्टर्स असतात. या सगळ्या गोष्टी समजल्याच्या नंतर म्हणजे लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर न्यायालय डिसाईड करतं की पत्नीला मेंटेनन्स द्यायचा किंवा नाही, आणि द्यायचा तर किती द्यायचा. म्हणजे ही काय आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिली की अशा प्रकारे एक मेंटेनन्सची केस असते, त्याच्यामध्ये मेंटेनन्सची ऑर्डर होते या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून. तरी जर आपले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येईल की सर नक्की पत्नीलाच फक्त नवऱ्यापासून मेंटेनन्स मागायचा अधिकार आहे का, तर असं नाही. नवरा देखील त्याच्या पत्नीपासून मेंटेनन्स क्लेम करू शकतो, नवरा देखील त्याच्या पत्नीपासून खर्च मागू शकतो. ओके. तर मग आता नवरा कसा मागणार खर्च त्याच्या पत्नीपासून, व कायद्यामध्ये कुठे तरतूद आहे बघा. जो हिंदू विवाह कायदा आहे ना, हिंदू विवाह कायदा कलम 24 प्रमाणे पती देखील त्याच्या पत्नीपासून मेंटेनन्स मागू शकतो. ओके. आणि अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वगैरे, की न्यायालयाने पत्नीला डायरेक्शन्स दिले आहेत की पतीला मेंटेनन्स द्या.